तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। कोल्हापुरातील दसरा चौकातून शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे। कोल्हापूरमधली ही दृश्य आपण बघतोय। भूषण पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भूषण, किती मोठ्या संख्येने हा मोर्चा निघालेला आहे? दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली आहे। नक्कीच शक्तीपीठ प्रस्तावित हा महामार्ग जो आहे त्याला शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध होतोय आणि हाच विरोध दर्शवण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वपक्षीय महामोर्चा हा आहे आणि यामध्ये आपण बघतोय काँग्रेसचे नेते सतेज पाटील असतील, त्याचबरोबर इतर सगळे महत्त्वाचे नेते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले। त्याचबरोबर या सगळ्या महामार्गामध्ये ज्यांच्या जमिनी जाणार आहेत असे हजारो शेतकरी या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। फक्त कोल्हापूर जिल्हाच नाही तर सांगली जिल्ह्यातील काही शेतकरी देखील या मोर्चाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये आलेले आहेत। आता दसरा चौकातून या सगळ्या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। त्या ठिकाणी निवेदन देखील दिलं जाणार आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ स्वतः या सगळ्या आंदोलकांशी बोलणार देखील आहेत। त्यामुळे काय नेमकं हसन मुश्रीफ बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणावर विरोध आहे तो होताना दिसतोय आणि तो विरोध व्यक्त करण्यासाठी आता हे सगळे शेतकरी जे आहेत ते आता रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हजारो एकर जमीन शेतकऱ्यांची या सगळ्या महामार्गामध्ये जाणार आहे। मुळात या सगळ्या महामार्गाची गरज आहे का असाच सवाल या सगळ्या शेतकऱ्यांनी विचारलेला आहे। त्याचबरोबर कोणीही मागणी केलेली नसताना हा महामार्ग कशासाठी असा देखील सवाल या सगळ्या आंदोलकांनी विचारलेला आहे। आणि आपण बघतोय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या महामार्गामध्ये जाणाऱ्या जवळपास 11 जागांवर महायुतीला फटका बसला आणि त्यानंतर महायुतीच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्यांनी देखील हा महामार्ग रद्द करावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। मात्र असं असताना देखील भूसंपादनाची नोटीस जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आलेली आहे आणि म्हणूनच हा सगळा शेतकऱ्यांचा रोष पुन्हा एकदा वाढल्याचं पाहायला मिळते आणि म्हणून आता हे सगळे शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि रस्त्यावर उतरून आपला विरोध आहे ते दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर आपण बघितलं तर यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी असेल, त्याचबरोबर महायुतीच्या घटक पक्षाची देखील काही नेते मंडळी जी आहेत ती देखील सहभागी झालेले आहेत आणि म्हणूनच आपण बघतोय की कशा पद्धतीने हा रोष जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न आता या सगळ्यांकडून होताना पाहायला मिळतोय। म्हणूनच आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणावर हा सगळा मोर्चा जो आहे तो आता येताना दिसतोय। जर आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसा म्हणजे 4 ते 5 महिन्यापूर्वी देखील कोल्हापूर जिल्ह्यातून हा मोर्चा जो आहे तो निघालेला होता। 4 ते 5 महिन्यापूर्वी देखील अशाच पद्धतीने कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी विरोध आपला दर्शवलेला होता। मात्र तरी देखील आता भूसंपादनाच्या नोटिसा निघालेल्या आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय शाहू छत्रपती देखील आता या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। नवनियुक्त खासदार आहेत शाहू छत्रपती, ते देखील आता या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। प्रचाराच्या वेळी देखील शाहू छत्रपती यांनी या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गामध्ये जी काही गावं येतात त्या गावातील लोकांना आश्वासन दिलेलं होतं की आपण या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे आणि आता प्रत्यक्ष शाहू छत्रपती देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळते आणि त्यामुळे आता हा शक्तीपीठ महामार्गावरला रोष जो आहे तो देखील वाढताना पाहायला मिळतो आणि एकूणच आपण जर बघितलं तर शेतकरी मोठ्या संख्येने या सगळ्या मोर्चामध्ये देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। की दृश्यांमधनं जसं शाहू छत्रपती महाराज हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यासोबतच सतेज पाटील हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांचा विरोध आहे या शक्तीपीठ महामार्गाला। नेमका हा शक्तीपीठ महामार्ग कुठल्या कुठल्या भागातून जाणार आहे? एकंदरीत ह्या महामार्गाला विरोध असण्याचं शेतकऱ्यांचं नेमकं कारण काय आणि शाहू छत्रपती महाराज किंवा सतेज पाटील यांची तू संवाद साधू शकतोयस का? नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा महामोर्चा निघाल्याचं पाहायला मिळतंय। आता दसरा चौकातून या सगळ्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। हजारो शेतकरी या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वपक्षीय हा मोर्चा आहे तो निघालेला आहे आणि आता मोर्चामध्ये आपण बघितलं तर प्रामुख्याने महाविकास आघाडीचे नेते देखील सहभागी झालेले आहेत। शाहू छत्रपती हे देखील स्वतः या सगळ्या आता मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं
तर निवडणुकीच्या काळामध्ये देखील शाहू छत्रपती यांनी या सगळ्या शक्तिपीठ महामार्गामध्ये जी काही गावं येतात त्या गावकऱ्यांना आश्वस्त केलेलं होतं की आपण या सगळ्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आहे आणि त्यामुळं आता या सगळ्या मोर्चामध्ये ते देखील स्वतः आहे ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण बघतोय हा सगळा मोठा मोर्चा आता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच शेतकऱ्यांचा संताप किती आहे या सगळ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात हेच या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील हा सगळा विरोध आहे। माझी भूमिका मी मागे स्पष्ट केली आहे। भूसंपादनाच्या नोटिसा निघतायत जिथं शेतकऱ्यांचं हित आहे तिथं मी आहे। भूसंपादनाच्या नोटिसा सरकार नंतर काय म्हटलं? भूसंपादनाच्या नोटिसा सरकारकडून काढलाय तर बघूया ना तिथं। तर पहिला आपण काही वेळानंतर शाहू छत्रपती आहेत ते या सगळ्यावर भाष्य करणार आहेत आणि म्हणूनच आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणावर हा सगळा रोष जो आहे तो शेतकऱ्यांचा देखील आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतोय। मात्र एकूणच जर आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या सगळ्या एकूणच शक्तिपीठ महामार्गाविरोधात किती मोठा संताप आहे हे देखील या निमित्तानं आज पाहायला मिळालेलं आहे। फक्त कोल्हापूरच नाही तर सांगली जिल्ह्यातील सगळे शेतकरी देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यामुळे येत्या काळात या सगळ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांची व्याप्ती किंवा एकूणच या सगळ्या मोर्चाची आणि या आंदोलनाची व्याप्ती देखील वाढण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। नक्कीच आपण बघतोय की सध्या कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा निघालेला आहे। राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तिपीठ महामार्ग हा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। शक्तिपीठ महामार्गामध्ये राज्यातली 27,000 हेक्टर जमीन ही अधिग्रहित करण्याची योजना आहे। मात्र या जमिनी पिकाऊ आहेत, त्याच्यामुळे राज्यातल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसह राज्यभरातून लाखो शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध होतोय आणि सध्या तोच विरोध आपण या मोर्चाच्या स्वरूपानं बघत आहोत। सध्या या मोर्चामध्ये शाहू छत्रपती त्यासोबतच सतेज पाटील हे सुद्धा स्वतः सहभागी झालेले आहेत। खरं तर हा सर्वपक्षीय मोर्चा आहे। काही वेळातच हसन मुश्रीफ हे सुद्धा या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत।